उभाटा गटामध्ये संजय राऊत तिकिटाचा किती व्यापार करत होते ह्या सगळ्या जगाने बघितलेलं आहे। त्यांचं पूर्ण शिवसेनेचं अस्तित्व त्या माणसाने संपवायचा हातात विडा घेतलेला आहे। संजय राऊत बद्दल बोलायचं बद्दल तर त्यांचा शब्दच काय राहिले नाही, कारण की आज त्यांना गेल्या 5 वर्षामध्ये एकच नाव आहे, सकाळचा भोंगा। की काही सुद्धा सिरियस घेण्यासारखं नाही, संजय राऊत हा सिरियस घेण्याचा विषय राहिलेला नाहीये। राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत आणि त्यासाठी प्रत्येक जे राजकीय नेते आहेत, महाविकास आघाडीतील असो किंवा महायुतीचे नेते आहेत, ते एकमेकांवर टीका आरोप करत आहेत। मात्र हे आरोप करताना ते कुठेतरी त्यांची पातळी सोडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी अमित शहा आणि मोदी यांच्यावर टीका करण्याच्या नादामध्ये व्यापाऱ्यांवरच टीका केली आहे आणि अत्यंत खालच्या पातळीत टीका केली आहे। टीका करताना त्यांची जीभची घसरलेली आहे आणि त्यामुळे सध्या व्यापारी वर्ग आहे तो नाराज आहे। आपण या संदर्भात पाहूयात की नक्की संजय राऊत यांनी व्यापाऱ्यांवर काय टीका केली आहे आणि या संदर्भात व्यापाऱ्यांची नक्की प्रतिक्रिया काय आहे। अमित शहा खोटं बोलतायत, अमित शहा खोटं बोलतायत आणि व्यापारी नेहमी खोटं बोलतो आपल्या फायद्यासाठी। दुकानदार जो असतो हा आपल्या फायद्यासाठी एकतर भेसळ करतो किंवा खोटं बोलतो, ग्राहकाला फसवतो। संजय राऊत यांनी अमित शहा आणि मोदी यांच्यावर टीका करताना जे आपले उद्योजक असतात किंवा मग व्यापारी असतात त्यांच्यावर टीका केली आहे की ते फक्त जे गिरायक असतात त्यांना फसवतात किंवा त्यांचं फक्त झोलमाल चालू असतं। यावर काही जीभ घसरली का? 100% जीभ घसरली म्हणण्यापेक्षा ती जीभच खराब आहे, कायमच घसरलेली असते। संजय राऊताला तर सिरियसली कोण घेत नाही, वरच्या लेवलची लोक तर घेतच नाही ते, पण आता एक सामान्य आम्ही कार्यकर्ते पण त्यांना सिरियसली घेत नाही, कारण ते त्यांना भान राहिलं नाही। आता त्यांचं भान गेल्यागत झालंय की सकाळी उठायचं आणि मीडियावाले येतात म्हणून काहीतरी बोलायचंय, म्हणून त्यांना एक मुद्दा रोज रोज सापडत नाही, म्हणून ते काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचंय। त्यांना वाटतं मोदी शहांवरती बोलल्यानंतर आपण खूप मोठे होतोय, पण सख्या महाराष्ट्राला माहिती आहे संजय राऊत हा माणूस पवारांचा बच्चा आहे, पवारांचा पागल बच्चा आहे, ह्याच्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। त्यामुळं शिवसेनेचं जर खरं नुकसान केलं असेल, उद्धव साहेबांचं जर खरं नुकसान केलं असेल तर ते संजय राऊतांनी केलेलं आहे, ते पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। आणि हे जे तुम्ही म्हणताय जीभ घसरलेली, आता जीभ घसरलेली वगैरे नाही, त्यांना फक्त ते रोज सकाळचं काहीतरी बोलायचंय, म्हणून ते कुठलं तर वादग्रस्त वक्तव्य करून आपल्याकडे मीडिया कशी खेचता येईल, आपण कसं चर्चेत राहू, आपण उद्धव ठाकरेंना कसं बाबा दाखवू किंवा मी बोलतोय मी लढतोय ते दाखवण्याचा एक केविलवाना प्रयत्न आहे। बाकी काही सुद्धा सिरियस घेण्यासारखं नाहीये, संजय राऊत हा सिरियस घेण्याचा विषय राहिलेला नाहीये। व्यापारी हा समाजातला एक मोठा घटक आहे। ॲक्च्युली व्यापाऱ्यांमुळे आपल्याला काय जो माल येतो तो आपल्यापर्यंत पोहोचतो, म्हणजे शेतकरी आणि ग्राहक याच्यामधला जर दुवा कोण असेल तर तो व्यापारी आहे। आणि व्यापाऱ्यावर कुठल्याही पुराव्याशिवाय टीका करणे हे मुळातच पहिल्यांदा चुकीचं आहे। आणि शिवसेना पक्षात राहून उभाटा गटामध्ये संजय राऊत तिकिटाचा किती व्यापार करत होते ह्या सगळ्या जगाने बघितलेलं आहे। आणि ते तिकीट कसे देतात, म्हणजे लोकशाहीमध्ये जर निवडणूक हा जर लोकशाहीचा प्राण असेल तर तिकीट विकणे म्हणजे लोकशाहीची हत्या आहे। तर याआधी अनेक ठिकाणी राऊतांवर आरोप झालेले आहेत की ते पैसे घेऊन सुद्धा तिकीट देतात। त्यामुळे मुळातच मोदी शहावर टीका करण्यापेक्षा राऊतांनी स्वतःचं आत्मचिंतन केलं पाहिजे, लोकशाही कशी वाचली पाहिजे, जगली पाहिजे। या समाजातील प्रत्येक घटक, व्यापारी असू देत, शेतकरी असू देत किंवा सामान्य माणूस असू देत किंवा कुठला प्रोफेशनल असू देत, यांचा त्यांनी रेस्पेक्ट केला पाहिजे, त्यांना आदर दिला पाहिजे, तरच आपली ही भारताची लोकशाही चांगल्या प्रकारे टिकेल, वाढेल। आणि आपल्याला निवडणूक प्रक्रियेमध्ये आरोप करून काही होत नसतं, लोकांना एक चांगलं सरकार पाहिजे असतं। आरोप करून लोकांमध्ये काहीतरी वातावरण निर्माण करून अशा प्रकारे निवडणुका खेळणं हे चुकीचं आहे, असं माझं वैयक्तिक मत। मुळात बघायला गेलं तर जे बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांनी जे काढलेली शिवसेना होती याच्यामध्ये तुम्ही पाहत असाल जे मोठे मोठे नेते सगळे एक फुटून गेले। पहिल्यांदा सन्माननीय राज ठाकरे निघून गेले, त्याच्यानंतर मध्यंतर नारायण राणे निघून गेले, त्याच्यानंतर आपला आता शिंदे साहेबांनी म्हणणं केलं। याच्या मागं कोण मेन सूत्र असेल तर तो संजय राऊत आहे। त्यांनी शिवसेना वाढीचं सोडून शिवसेना फोडायचं पहिल्यापासून प्रयत्न केला आहे। पण ते बोलतात ना, एखादा असं घराचा असा एखादा मुलगा लाडका असतो त्याप्रमाणे उद्धव साहेबांचं त्यांच्यावरती काय प्रेम आहे ते माहीत नाही आहे। त्यांचं पूर्ण शिवसेनेचं अस्तित्व त्या माणसाने संपवायचा हातात विडा घेतलेला आहे। तरीही आजही त्यांच्यावरती हे करून
उठसूट यायचं, मोठ्या नेत्यावर टीका करायची. सकाळी एक बघितलं तुम्ही चॅनल सुरू केला तर एक एंटरटेन म्हणून लोक त्यांच्याकडे पाहतात. जो माणूस स्वतः भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये जाऊन आलेला आहे तो माणूस दुसऱ्यावरती काय टीका करू शकतो? ते पण देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी. देश आज आपला महासत्तेकडे चाललेला आहे. आज तुम्ही बघत असाल की बाहेर देशात गेल्यानंतर जो मोदी साहेबांना मान सन्मान भेटतोय हे लोकांना ह्यांच्या डोळ्यात ह्यांना खपणं झालं आहे. त्यामुळे उठसूट येणं आणि बेताल वक्तव्य करणं हे त्यांचं काम आहेत. तर अशा यांना लोक आता बळी पडणाऱ्या लोकांना चांगलं माहीत आहे विकास कोण करणार आहे काय. या लोकांना फक्त टीका करणं जमतं आणि 100% हे एकदम चुकीचं आहे. ह्या घटनेचा मी निषेध करतो. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी निलेश दिसले, विभाग प्रमुख 8 कळंबोली. आता संजय राऊतबद्दल बोलायच्याबद्दल तर त्यांचा शब्दच काय राहिले नाही आहेत. कारण की आज त्यांना गेल्या 5 वर्षामध्ये एकच नाव आहे, सकाळचा भोंगा. हे व्यतिरिक्त त्यांना त्यांच्याबद्दल काय वक्तव्य करण्यामध्ये आपण आपला वेळ वाया घालवणे हे समजतो. आज मोदी, अमित शहा ह्यांच्यावर टीका करण्याची आपली लेवलच नाही आहे, ती आपली पात्रताच नाही आहे. त्यामुळे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं भाष्य करणं म्हणजे आपणच मूर्ख आहे. जाणून बुजून करतात ते 100%. काय विरोधकांकडे कामाचे काय काम केले त्याबद्दल सांगण्याचं काय नाही. हे प्रोजेक्ट बंद, ते प्रोजेक्ट बंद, हे बंद केलं, ते बंद केलं, ह्याच्या व्यतिरिक्त काय नाही. त्यामुळं संजय राऊत काय बोलत आहेत त्यांच्याकडे एकच बरं आहे की त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हा उत्तम पर्याय आहे. आणि त्यांना त्यांच्या वक्त्यावरती आपण काहीतरी क्रिया देणं त्यांचं महत्त्व वाढवण्यासारखं आहे. ते आमच्यासाठी काहीच नाही ते.